सर मॉडर्न सायन्समध्ये मेडिसिनमध्ये मी रेग्युलरली असं बघतो की गायनोकॉलॉजिस्ट वेगळे म्हणजे स्पेशली फिमेल याच्यासाठी वेगळं, मेलसाठी वेगळं. तर तसं आयुर्वेदमध्ये मी कधीच बघितलेलं नाही की कोणी आयुर्वेदिक आहे जे फक्त फिमेल ट्रीट करतात. तर याचा आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे याचा? आयुर्वेदात पुरुष आणि स्त्री असा वेगवेगळा प्रकार मांडलेला नाहीये. कारण की आयुर्वेद मानतं का पुरुष आणि स्त्री एकच आहे. फक्त त्यांची मानसिक रचना, त्यांची शारीरिक रचना, त्यांचे हॉर्मोन्स किंवा त्यांचा जीवनक्रम हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. स्त्रीचं शरीर बघशील तर तुला लक्षात येईल का तिचं स्त्रीचं शरीर फक्त तिच्या स्वतःसाठी नसून ते पुढची पिढी निर्माण करण्यासाठी वापरतात. तर तिच्यावर ती एक वेगळी जबाबदारी असते. कारण नवीन पिढी कशी निर्माण करायची आणि तिच्यावर ते निसर्गाने एक विशेष जबाबदारी तिला देऊन ठेवलेली आहे. आणि पुरुषाचं बघशील तर पुरुषाला सर्व घर सांभाळणं आणि स्वतःच्या घराला हेल्दी कसं ठेवणं याची एक जबाबदारी वेगळी असते. स्त्रीच्या आयुष्याकडे आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिची मासिक पाळी, त्याच्यात गर्भधारणा, त्याच्यानंतर प्रसूती, त्याच्यानंतर रजोनिवृत्तीचं काळ ज्याला मेनोपॉजल आपण सिंड्रोम म्हणतो, हा काळ हा सगळा वेगळ्या पद्धतीने घडवलेला आहे. आणि पुरुषाच्या शरीराचा तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यावर एक वेगळी जबाबदारी आहेत. त्याच्या मानसिक वेगळा त्याला ताण असतो, कार्याचा त्याला लोड असतो आणि त्याच्यावरती एक जबाबदारी खूप मोठी असते त्याच्यामध्ये. आणि ह्या जबाबदारीने पुरुषावर खूप दडपण आलेलं असतं. तर आयुर्वेदामध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं जीवनक्रम वेगळा आहे, त्याचं शरीर वेगळं आहे, त्याचं मन वेगळं आहे आणि त्याच्या शरीरात घटणाऱ्या घटना वेगळ्या असतील तर त्याच्यावर उपचारही वेगवेगळे दिले गेले पाहिजेत. आयुर्वेदामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव न करता त्या दोघांची उपचाराची पद्धत वेगळी दिलेली आणि त्यांचे दिनक्रम सुद्धा वेगळे सांगून ठेवलेत आणि त्यांच्या उपचारामध्ये कोणता दिनक्रम असावा हे सुद्धा वेगळ्या पद्धतीने सांगून ठेवलेला आहे.